कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण करण्याला मंजुरी मिळाली आहे, पण प्रत्यक्षात हे काम सुरू झालेलं नाही। जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्या गाड्या सुरू होणार नाहीत। त्यामुळे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम गतीने पूर्ण व्हावं, तसंच कोल्हापुरातून काही नव्या रेल्वे गाड्या सुरू व्हाव्यात अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे। त्याबद्दलचं निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात आलं। खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गती मिळावी अशी मागणी केली। शिवाय कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राच्या गतिमान दळणवळणासाठी प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली। नवीन रेल्वे गाड्या, वंदे भारत सेवा, रेल्वे स्थानकांचा विकास आणि मालवाहतुकीशी संबंधित अनेक मुद्दे खासदार महाडिक यांनी उपस्थित केले। प्रामुख्याने कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरण योजनेला मंजुरी मिळाली आहे, पण हे काम तातडीने सुरू व्हावं आणि वेगाने पूर्ण करावं अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे। कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण झाल्याशिवाय लांब पल्ल्याच्या नव्या रेल्वे गाड्या सुरू करणं शक्य होणार नाही, याकडेही खासदार महाडिक यांनी लक्ष वेधलं। मात्र सध्या तरी कोल्हापूर मिरज पंढरपूर, कोल्हापूर पंढरपूर तिरुपती यासह गुजरात आणि राजस्थानकडे जाणाऱ्या नवीन एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू करण्याची खासदार महाडिक यांनी मागणी केली। कोल्हापूर पुणे या मार्गावर आठवड्यातून 3 दिवस धावणारी वंदे भारत एक्सप्रेस 7ही दिवस सुरू करावी। कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी। सह्याद्री एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे मुंबईपर्यंत चालवावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। तसंच कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील प्रलंबित विकास कामं, मालवाहतूक सुविधांशी निगडीत प्रश्न लवकर सोडवावेत अशी आग्रही भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्र्यांसमोर मांडली। त्यामुळे कोल्हापूरच्या रेल्वे विकासाला गती मिळेल अशी आशा आहे।